अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल।
सैन्यातील प्रशिक्षणासाठी आणि शरीर सुदृढ होण्यासाठी केल्या जायचं. त्याने आपलं मन प्रसन्न राहतं. पुन्हा समूहात काम करण्याची आपल्याला सवय लागते. अतिशय छान अशा प्रकारे तुम्ही गेले इतके दिवसापासून तुमचा सराव करत होते. एकदम सुंदर असं नृत्य आपण या ठिकाणी सादर केलेले आहे. त्याबद्दल उत्तर समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. आपणच काहीतरी संपूर्ण विश्वात ही जयंती साधा वर्षविरोधात आली गेली आहे आणि प्रत्येक सरकारी कार्यालयात प्रत्येक ठिकाणी जयंती साजरी करत आहे. त्यामुळे हे जे आहे आणि ते रेकॉर्ड चालू ते रेकॉर्ड चालू इथे बोल 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 हे चालू रेकॉर्ड. इथून आता पुढील सूत्रसंचालन आमचे धम्ममित्र व्यवस्थापक अजिंक्य बुद्ध विहार बौद्धाचार्य डॉक्टर प्रवीण बोर्डे करतील अशी मी त्यांना कमिटीच्या वतीने विनंती करतो. डॉक्टर साहेब केला तर ज्यांच्या नावावर भारताचा सातबारा आहे असे चक्रवर्ती सम्राट अशोक, प्रजापती गौतमी तसेच आणि महिलांना शिक्षित केले अशा फुले दाम्पत्य, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले. ज्या घटनेवर हा भारत देश चालतो त्या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, महाराज जिजाऊ तसेच भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम आणि मानव कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी महान आयुष्य महोत्सव साजरा केला जात आहे तो म्हणजे 14 एप्रिल. विश्वाचे रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन म्हणून 192 देशांहून गावातले आलेले प्रतिष्ठित नागरिक तसेच बौद्ध उपासक उपासिका यांना क्रांतिकारी जयंती. उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हाते तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानंतर आपण सामूहिक त्रिशरण पंचशील झाल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती धार यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना हार अर्पण केला जाईल आणि पुष्प अर्पण केलं जाईल. आणि संयुक्त राष्ट्राने आलेले आदेश हे पूर्ण जगाला मान्य करावं लागतं. म्हणून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर या सर्वात मोठं संविधान आहे. भारतीय संविधानाने आपल्या भारतीय दिलेले जे हक्क आहेत यामध्ये बघायचं तुम्ही की सर्वसामान्य माणसापासून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यामध्ये अजून एक गोष्टी दिसत आहे. यामध्ये बघू शकता आपण की जगातील सर्वात
बलिदान आहे तर ते एकट्या भारताचं आहे हे म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्याच्यापासून प्रत्येकाला आशीर्वाद करते. बाबासाहेबांनी दिलेल्या बाबासाहेबांनी एक मूलमंत्र दिलेला आहे तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. असाच संघर्ष आपला नेदरलँडला त्याने 4 महिन्याचा पूर्ण परिवार करून नुकताच तो परवाच्या दिवशी आपल्या लहानला आला असं नेदरलँडला आपल्या सामान्य कुटुंबातला म्हणला. म्हणून मी स्वतंत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं त्याच्यातून काही शिकण्यासारखं आहे की कमाई वयावर मी स्वतंत्र भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपदानंद धर्मदानंद दिनाची काय वाचन मागाने गेलं म्हणून यांनी आम्हाला दिलेला सहभाग पाहून प्रत्येक वर्षी या गावचा तो नागरिकच आहे परंतु बुलढाण्याला स्थलांतर झाल्यामुळे आमची नाव इथे जोडलेली आहे. धर्माचं कार्य केलेलं आहे. डॉक्टर किरण सोनूने पंचायत समिती बुलढाणा हे सगळं भगवान सागर राष्ट्रमाता जिजाऊ असतात किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे कार्य आहे हे खरंच एक प्रेरणादायी आपल्यासाठी आपल्याला स्वतःचे निर्माण करून गेलेले आहे. भारतीय संविधान बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामीण विकास अधिकारी आयुष्यमान पटोल साहेब हे सदा भगवान मोठे तसे विशाल विष्णुते भाऊ, किरण सरोदे, समाधान सरोदे भाऊ, टीका खान, खालिद शेख, रिजवान शेख, वैभव मोहिते, विष्णू दादा, अनिल कुडे दादा, बबलू वाघोडे, माजी सरपंच दिनापर नाना जाधव, सर्व मान्यवर जे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांनी सदा भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करायचे आहे. त्यांनी पण सदा भगवान गौतम बुद्ध फरानभाई, दीपक पुरते दादा आणि दादा यांनी सर्व मान्यवरांनी घेऊन सदा भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मित्र किरण सरोदे, समाधान सरोदे, संस्कृती आव्हानचे संचालक जट्टे निलेश दादा या सर्व मान्यवरांनी तर हा दिवस जो आहे तर 14 एप्रिल सर्वात प्रथम जी मनवल्या गेलेली किंवा रणजिते यांनी जगातील सर्वात पहिली भीम जयंती ही पुण्यात साजरी केलेली आहे. हा UPSCचा प्रश्न आहे आणि आमचे अधिकारी आयुष्यमान प्रमोद रेगोले सर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालिका आहे. उत्सव समिती आणि विशेष करून लेझिम पथकाकडून सदा भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लागवते आणि खूप प्रगती केली. तर शिक्षण हे एकच वर्ण व्यवस्थेमध्ये आढळलेले आहे आणि यांना कुठेतरी शिक्षण करून मी छोट काय मोठा झाली या उद्देशाने बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये प्रगती केली. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या सर्वात जास्त डिग्र्या जर असं त्यांच्यात एमए आहे. एमए मध्ये सर्वात जास्त त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. मग ते समाजशास्त्र असतो जगातला हा विषय हा डिग्री आहे GST जे भारतामधून फक्त 2 बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रस्ता तर आहे, कॉलेज तर आहे, विद्यापीठ तर आहे. कॅनडा सारख्या देशामध्ये त्या देशाने संसदी म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त साजरा केलेला आहे आणि 2016 पासून संयुक्त राष्ट्राने जे आदेश दिलेले त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक देशामध्ये महामानवांचं जयंती साजरी होत आहे. यानंतर श्री गणपतीला आपण सुरुवात करत आहोत. हॅलो, जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात आपण पारितोषिक वाटप करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते.
प्रमुख अतिथी वेळात वेळ काढून इथे आलेले आहे आपल्या कार्यक्रमासाठी. त्यांच्या हाताने हे स्पर्धा परीक्षेचा किंवा इव्हेंट आयोजित केलेले होते. यामध्ये 135 विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेला होता. यामध्ये बरेचसे शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. पारदर्शकपणे हा पेपर घेतलेला आहे, स्पर्धा घेतलेला आहे. यामध्ये जे सुप्रिटेंडंट लाभलेले होते आम्हाला, त्या मान्यवरांचं पण आम्ही इथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत ठेवलेलं आहे. तर आपण सार्वजनिक त्रिशरम पंचशील घेऊया. और सम्मान भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि. पातिपाता एरमणि शिक्षापदं समाधियामि. आदिन्नवादा एरमणि शिक्षापदं समाधियामि. शूरामेरयमज्जपदं समाधियामि. साधु साधु साधु. चौदार संगरी शस्त्र न देता करी कांपला अरी उरी रोद्र रूपारती मानो बोलती सावधानचा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यमान डॉक्टर सुनील जोशी यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करायचे आहे. तर आम्ही 4 प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या होत्या उत्तर समितीने. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा, भाषण स्पर्धा, सर्वात जी परीक्षा घेतली होती आपण 105 गटाची, यामध्ये तिने दुसरा नंबर घेऊन आपले सचिव सर्वात प्रथम क्रमांक आलेला आहे सम्यक प्रवीण रोडे. याचं आयुष्यवती साहित्य कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचं आहे. तिसरी क्रमांकाची पण मुलगीच आहे, अक्षरा सिद्धार्थ परा. कमिटीत ती पण व्यवस्था केलेली आहे. यानंतर आम्ही 9 ते 12 मध्ये परीक्षा डॉक्टर जट्टे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक वितरण करायचं आहे. आता घाट स्पर्धा आलेली आहे सर्वसाधारण, ज्यामध्ये काही करायचा त्यांना खूप आमच्या संस्कृती अर्बनचे संस्थापक आमचे मित्र निलेश भाऊ पाटील जाधव यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी पारितोषिक वितरण करायचं आहे. त्यानंतर सर्वसाधारण गटामध्ये तृतीय क्रमांकावर पण महिलाच आहे. यांचे वितरण करण्यासाठी मी आमचे मित्र यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचं आहे. परत संगीत खुर्चीमध्ये मुलींचे ग्रामविकास अधिकारी हे ते पारितोषिक भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तर त्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी
महिलांमधून शिलाबाई रवींद्र गोगडे या प्रथम क्रमांकावर आलेल्या आहेत. तर यांचं पारितोषिक वितरण झालं तर यामध्ये 10 मुख्य सहकार्य करून या सर्व मंडळासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांच्या वतीने चहाचं दान दिलेलं आहे. अशा या मित्रासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर आम्हाला लाभलेले शिक्षक यांनी आम्हाला या चांगल्या प्रकारे मदत केलेली आमचे बंधू मोठे बंधू आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले आयुष्यवान प्रशांत सत्यवान बोर्डेकर यांनी इथे येऊन आपला छोटेखानी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. आयुष्यवान प्रशांत सत्यवान बोर्डेकर. यानंतर नेमकेच तिकोले यांचा पाठिंबा लाभलेले झगडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी भावांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण अर्पण करायचं आहे. तर विश्वजित इंगोले यांचा स्वागत आणि सत्कार आपले गाडू काका आणि डॉक्टर रवींद्र करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काका विश्वजित इंगोले हा त्यांचा स्वागत करून आलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्याचं अभिनंदन म्हणून त्याला श्याम सुंदर बोर्डे कृषी विज्ञान केंद्र जळगाव दामोद सायंटिस्ट यांचं स्वागत सत्कार आमच्या अनुसयाबाई काकी बोर्डे यांनी उपस्थित राहायचं आहे. यानंतर आमच्या शाळेच्या शिक्षका यांनी पण आम्हाला मोलाचं आपलं गिफ्ट दिलेलं आहे. यामध्ये नेमक्याच रिटायर झालेल्या मस्के मॅडम यांनी 38 वर्ष साडेसहाचं स्वागत विष्णू वागसर यांचं पण इथे उत्सवपणे स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. तसेच वर्ग 1 ते 5 यासाठी लाभलेल्या शिक्षिका आमच्या भारती मॅडम तसेच अग्रवाल सर यांना मी विनंती परमेश्वर दादा यांच्या घरी जोरदार टाळ्या झालेल्या आहे. कारण दानाचं महत्व त्यांनी जाणून घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचे आपल्या दानाचं इथे अग्रवाल सर तसेच भारती मॅडम यांचं स्वागत. आमच्या देखील इंग्लिश मध्ये PhD करणारे आमचे मार्गदर्शक शुभेच्छा देतो. ज्या महामानवांनी आपल्याला भारतामध्ये सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका, स्वातंत्र्य देण्याचा भूमिका, असं आपल्याला सर्वांना न्याय प्रविष्ट देण्याचं काम केलं. शेतकरी असो, सर्वसामान्य माणूस असो, कोणत्याही समाजाचा माणूस असो, सर्वांना स्वातंत्र्य एक समान दर्जा देण्याचं काम त्यांनी केलं. असे सर्वप्रथम इथे आपले धाड निधी समिती आहे, मी त्यांचा इथे मनापासून आभार व्यक्त करतो. दरवर्षी धाड शहरामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहाने इथे आयोजित करण्यात येत असते. आणि या समितीमार्फत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच नाही, तो सर्व समाजाला आमची जेव्हा ईद असते, ईदच्या निमित्तानं आपण इथे उभे राहून आम्हाला इथे शुभेच्छा देण्याचा काम समिती मार्फत केला जातो. मी आपल्या सर्वांचा इथे मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, सर्वात जास्त मी जेव्हा मागच्या वेळेस बोललो होतो, जेव्हा मी सौदी अरेबियाला गेलो होतो, तिथे आमचे मित्र होते
त्या मित्रांनी मला विचारला की ते आहे मुस्लिम समाजाला आम्हाला असं माहीत पडतं की तिथे मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर अन्याय होतो. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की सर्वात जास्त जर मुस्लिम समाज जर सुरक्षित असेल तर मी गर्वाने तुम्हाला सांगू शकतो, कारण भारतामध्ये सर्वात जास्त जर सुरक्षित असलेला जर समाज असेल तर मी समजतो मुस्लिम समाज आहे. कारण आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं होतं, आंबेडकर यांचे 135 वर्षांचे निमित्त त्यांना अभिवादन करतो. आणि समितीमार्फत दरवर्षी येथे कार्यक्रम केले जात असतात, स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. लहान मुलींना वेगवेगळे त्यांना शिक्षणाविषयी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना पुढे नेण्यासाठी भारती मॅडम ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न महामानव या जगातील जेवढ्या काही उपाधी आहेत त्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागू होतात. कारण माणूस हा कर्तृत्ववादी महान होतो. माणूस हा कर्तृत्ववादी महान होतो तर त्याच्या नावाने नाही किंवा त्या कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, कोणत्या समाजामध्ये जन्माला आला हे महत्त्वाचं नाही. आज या ठिकाणी तुमच्या समोर मी काही जे 2 शब्द बोलत आहे, हा जो अधिकार आहे, हा अधिकार मला मिळून दिला असेल तो या महामानवाने. या ठिकाणी तुम्ही सर्वजण बसलेले आहात. इथं आपण येऊ शकत नव्हतो कारण आपल्याला तो अधिकार नव्हता. फक्त चूल मूल आणि घरातली कामे शिकवलं महात्मा फुलेंनी, परंतु अंमलात आणण्यासाठी जे महत्वाचं काम केलं ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. की त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये जी महिला आहे, आज विचार करा तुम्ही, कुठे नाहीये महिला कुठे नाहीये. स्पर्धा परीक्षा असो, सैनिक असो, UPSC असो, MPSC असो, शिक्षण असो, आरोग्य असो, असं एकही खातं नाहीये. आता या ठिकाणी सुद्धा महिला बसलेल्या आहेत पोलीसमध्ये, ते पण कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. म्हणजे आज आपण जो मोकळा श्वास घेतोय, जो आपल्याला लाभलेला आहे तो फक्त या महामानवामुळे. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, गावकरी मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी मोठी माणसे, या सर्वांना मी, तसेच या ठिकाणी बसलेले महिला मंडळ, या सर्वांना मी 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. त्यानंतर आज जो काही उपक्रम या ठिकाणी राबवला आहे, मी जे काही ऐकलंय बक्षीस वितरणाचा वगैरे, असाच कार्यक्रम आम्ही सुद्धा आमच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा मोंढा या ठिकाणी राबवला. त्या ठिकाणी आम्ही सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते आणि मुलांनी सुद्धा खूप असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला दिला आणि आम्ही त्यांना गोल्ड मेडल वगैरे त्यांचा सत्कार केला. मी जाता जाता एवढं सांगेल की कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा, कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा, परंतु संपूर्ण जगावर ज्यांनी घेतलाय ताबा ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे बोलून मी सगळे बोलून लाट आणली आणि त्यामध्ये सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आज आपण या भारत देशाची ही वाटचाल इथपर्यंत आज पोहोचली आहे. आज बाबासाहेबांची 135वी जयंती, त्या जयंतीच्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज 135वी जयंती आहे आणि आपण ती साजरी करत आहोत यातच सर्व काही आलं. आज आपण ही जयंती साजरी करत आहोत. शासकीय लेवलवर, गाव लेवलवर, शासनाच्या लेवलवर, सर्व लेवलवर जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होते. हे खरं तर आपल्या समाजाची फार मोठं भाग्य आहे की आपण अशा या समाजामध्ये, अशा देशामध्ये जन्माला आलो की जिथे अशा सर्व महापुरुषांची, संतांची भूमी आहे. तेव्हा अशा आपण आपल्या समाजामध्ये जे आपण ज्यांना वर साजरे मानतो, ज्यांच्या विचारावर आपला समाज चालतो, अर्धार होऊन जगलं पाहिजे. आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून आपण ज्या महापुरुषांना वंदन करतो, ज्या पुरुषांना मानतो, त्या पुरुषांचं आचरण आपलं निश्चित असलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये, आपल्या गाडीवर बसणार नाही, फक्त आपण स्वतः संविधानाने दिलेले, आपल्याला घालून दिलेले नियम आहेत, जे कायदे आहेत, त्या कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे, त्या नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण बाबासाहेबांनी पायी म्हणतो तर सर्वप्रथम संविधानाचं जे की बाबासाहेबांच्या विचारांवर चालावं, कायद्याचं रक्षण करावं. जे कायदे बाबासाहेबांनी घालून दिलेले आहेत,
जे आचारसंहिता समाजामध्ये वावरताना बाबासाहेबांनी घालण्यात अर्धावर त्यावर जेव्हा पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हा मला खरंच खूप आवडलं आहे गाणं. ती उद्धारली कोटी गोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एका मानवाच्या जन्मामुळे खरोखर या देशातली नव्हे तर या जगातली खरोखर कोट्यवधी गोळे आहेत की ती खरोखर उद्धारलेली आहेत. आज आपल्यामध्ये बजून टाका. सुमित चव्हाण, त्यानंतर लहान मुलीमधून आली होती राणी थोरात. गाड्या वाजवल्या लेकरांनी खूप असं यांच्या वतीने पारितोषिक वितरण थोरात यांनी प्रथम क्रमांक मारलेला होता. यांचं पण काय लागलं होतं, पण मी आयोजक असल्यामुळे मी स्वीकारत नाही. काय होऊन जाऊया. ओके देऊन टाका. देऊन टाका. म्हणतात ना फोटो आणा. फोटो आला आला. ते ज्वेलरी करतात किंवा समाजच करतो आणि खरोखर चांगलंच एकदम उत्कृष्ट दर्जेदार अशा म्हणजे समाजाचं जे प्रवीणजी बोर्डे यांनी सुद्धा लिंबू चमचा ना लिंबू चमचा नवीन म्हणजे चांगला आहे. याच्यामध्ये सुद्धा यांनी चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. नाव त्यांचं प्रावीण्य आहे त्यामुळं काही विशेष नाही. तर हे पारितोषिक मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना या ठिकाणी वितरित करतो. तर कृपया त्यांनी ते स्वीकारावं यासाठी त्यांना निमंत्रण करतो. भेटून घ्या. ओके. हार्दिक शुभेच्छा देतो आणि महिलांना विनंती करतो की आपसात बोलतो. जे पुस्तक वाचू त्या पुस्तकातनं काही घेण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांनी जे आपल्याला मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने चालण्याची शक्ती आपल्याला मिळू शकते. बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा गुण काय असेल तर खूप उच्च विद्या विभूषित असे बाबासाहेब. घर जे आहे ना घराची चावी तुमच्या हातात असते. त्यामुळे घरातले जे पुरुष वर्ग आहे ते सुद्धा नीट त्या मार्गावर चालले पाहिजे. स्त्रीशरण पंचशील जे सांगितलं आहे त्याचं अनुसरण करणारा समाज असेल तर त्या स्त्रीशरण पंचशीलला महत्व आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चिंतन करा ना. एकदा बसले म्हणजे चिंतन करा की जे बाबासाहेबांचे आचरण करते एकदा चिंतन तर करा. एकदा प्रयत्न करा. पुढच्या आंबेडकर जयंतीपर्यंत प्रयत्न करा. मी इथे बसलेल्या तरुण ज्या मुली आणि महिला आहेत त्यांना विचारेन प्रत्यक्ष भेटून की तुम्ही वर्षभरात काय चिंतन केलं आणि तुम्हाला काय जाणवलं. पण जे शिकत नाहीत त्यांची चिंता कोण करणार आहे. आता हे मुलं बसले याचा सगळा वेळ व्हॉट्सअप आणि मोबाईलमध्ये जातो. त्यांना कोण सांगणार आहे. त्यांना कोण दुरुस्त कोण करणार आहे. आज परिसरातून आलेले या सर्व मंडळींनी केलं आणि आज आपल्या घराचा एक ऐतिहासिक वारसा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवतो. बाबासाहेब नेहमी म्हणतात शिका, संघटित व्हा, एकत्रित या. या बाबासाहेबांच्या गुणामुळं आज बऱ्याच मंडळींना चांगल्या प्रकारची नोकरी असेल, बिझनेस असेल या सर्व मंडळी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधून सहकार्य केलेल्या मान्यवरांचं मी इथे अभिनंदन. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थानं जयंती ही वाचून नाचून साजरी न केल्यापेक्षा वाचून साजरी केली गेली पाहिजे. आणि ह्या ज्या महामानवांच्या जयंत्या असतात ह्या खऱ्या अर्थाने यासाठीच ओळखल्या जातात. आणि आपण आज 135 वर्षानंतर सुद्धा यांचं खरोखर वाचन झालं पाहिजे आणि ते वाचन करून आपण आपल्या या चालू बिकट परिस्थितीमधून शिक्षण घेऊन शिक्षणाचा त्यावेळेस डबल रोटीवर अभ्यास केला
आज भीम जयंती आहे, प्रत्येकाच्या घरी मोजता येणार नाही एवढे पदार्थ आपण बनवू शकतो. कोणाची पुण्य आहे का नाही? बाबासाहेबांची पुण्य आहे. आणि आता बोलायला भरपूर काही आहे, परंतु आता सध्या सोशल मीडियामध्ये एक ट्रेंड चालू आहे सध्या. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा एखाद्यानं कोणी इतर समाजाच्या माणसानं कधी जय भीम म्हटलं की लोक त्या इंस्टाग्रामवर तुम्ही पाहत असाल सध्या, ते तू तर बुद्धिस्ट नाही ना, मग तू जय भीम कसा म्हणतोय? तर जय भीम म्हणण्यासाठी बुद्ध असण्याची गरज नाहीये, बुद्धी पाहिजे, बुद्धी आहे ना. आणि बाबासाहेबांनी ती बुद्धी देण्याचं काम समाजातील प्रत्येक वंचित घटकाला दिलेलं आहे. जो शिकेल, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता आमच्या प्रवीण मामांच्या एक विनंती खातर एक अंतरात फक्त म्हणतो, सर्वांना तत्पूर्वी एक नारा आपल्याला द्यायचा आहे, जय भीम, जय भीम. आणि या जय भीमच्या नाऱ्यावरूनच आमचे मामा विजयानंदजी जाधव यांचा एक मुखडा मी आपल्या समोर सादर करतो. जय भीम एक विचार आहे, जय भीम एक विचार आहे, क्रांतीची पुकार आहे, कोटी कोटी दुबळ्या मनांचा हा जय भीम आधार आहे. नव्या दिशेने भीम क्रांतीचं वार असंच वाहिल. भीम नावाच तुफा हे वाद असंच राहील. युगे येतील अनेक जातील. आणि पुढील एक संदेश आपल्या नवीन पिढीसाठी की पुढं नव्या पिढीनं यावे, भीम चळवळ प्रेरित जावे, थर थर त्या हातामधून भीम चळवळ हाती घ्यावे. आजवाने कष्ट साहिले, आता कुणी ना साहिल. भीम नावाच तुफा हे वाद असंच राहील. या ठिकाणी समितीनं अतिशय उत्कृष्ट असं चांगलं कार्य या गावातील या कार्यक्रमाला सिद्धी करण्यासाठी गावातील प्रमुख नामांकित विचारवंत श्रीवत सगळ्या लोकांना इथं निमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी पार पडला. त्या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रतिष्ठित आमचे विचारवंत, त्यांची नेहमीच त्यांच्यावर विचारांची छाप आहे, डॉक्टर सुनीलजी जोशी सर, दरवर्षीप्रमाणे आम्हाला सहकार्य करणाऱ्यांचे या चिखली बुलढाणा मतदारसंघाच्या भाजपाचे महामंत्री देवदासजी जाधव साहेब आणि जी कुटे साहेब, या ठिकाणी बरेचसे मान्यवर आहेत. या ठिकाणी निलेशजी गुजर, वैभव मोहिते, रिजवान सौदागर, आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच निलेशजी गुजर, विशालजी विस्कुटे आणि किरण सरोदे, समाधान सरोदे, टीकाखान खालिसे, वैभव मोहिते, इम्रान पठाण निमंत्रित करण्यात येते की त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं.
पोलीस स्टेशन शिस्त समितीच्या वतीनं संपन्न झालेला असं जाहीर करतो. धन्यवाद. एक महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे. नुकताच 10 एप्रिलचा शासन निर्णय आला. काल परवा ती अधिसूचना जारी केली आणि म्हणजे तो बाहेरच आता आला 13 तारखेला. उद्याची शेवटची तारीख आहे 15 तारीख. तिथं आपल्याला मेल करायचे आहे. मी ते ग्रुपवर शेअर करतो, डॉक्टर साहेब शेअर करतील. तेवढा मेल फक्त तुमचं नाव टाकून, गाव टाकायचं, नाव टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि तेवढा मेल आपल्याला बारकेल पाठवायचा आहे. अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, म्हणजे आपल्याला आपसात भांडणं करायला लावलं आहे. मातंग असतील, चांभार असतील, बौद्ध असतील, जे कोणत्या अनुसूचित जातीत असतील, तर आपल्याला त्याला विरोध नाही आहे. जर कारण वर्गीकरण करून बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. गच्छामि